ऋतुजा लाईफस्टाईल आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे। कशा आहात? स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल, आनंदित असायलाच हवं। तर आज घेतलं होतं ताक करायला, सकाळ सकाळच ताक करायला घेतलं होतं, पण लोणी काय येत नव्हतं। सारखं त्याला फिरवत बसले होते, पण लोणी काय येत नव्हतं। पाणी वगैरे टाकलं, थंड टाकलं, बर्फ टाकला, सगळं केलं। शेवटी काय केलं, पाणी वतायच्या अगोदर आणखीन थोडंसं विरजण टाकलं आणि ते जरा बराच वेळ ठेवलं आणि मग ते करायला घेतलं। सकाळ सकाळ म्हटलं हे केलं म्हणजे पटकन एक काम आपलं झालं, पण नाही झालंच नाही। नंतर मग जरा उशिरा म्हटलं तर 4-5 तासानंतरच हे करायला घेतलं आणि त्यावेळेस मग हे असं छान लोणी आलं आणि नंतर मग थोडासा बर्फ टाकल्यानंतर हे असा पूर्ण गोळा तयार झाला, म्हणजे गोळा आला। आणि नंतर आता हे लोणी एका कढईमध्ये काढते, स्वच्छ धुवून घेते आणि जेवढं तुम्ही हे धुवण्याची मेहनत घ्याल, लोणी जास्त जेवढं धुचाल तेवढं तुमचं तूप छान खमंग होणार। आणि ज्यावेळेस तूप होईल त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये तुळशीची पानं टाकायचे, थोडंसं रवाळ होण्यासाठी मीठसुद्धा टाकायचं, थोडंच टाकायचं आहे। आणि नंतर मग मी घेतली होती केसाला मेहंदी लावायला, लोखंडी तव्यामध्ये मेहंदी आणि दही घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये टाकण्यासाठी मी घेतली होती जास्वंदीची पानं, आवळा, मेथ्या, जवस आणि चहा पावडर। हे सगळं आता मी शिजवून घेणार आहे। ते तुम्ही मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि नंतर गाळून घेतलं तरी चालेल। गाळून घ्यायचं नसेल तर ते शिजवून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि नंतर मग ते मेहंदीमध्ये टाकायचं आहे। चांगली मेहंदी भिजू द्यायची आहे आणि नंतर मग तुम्ही केसाला अप्लाय करू, म्हणजे केसाला लावून घ्यायचे। मी केसाला लावून घेतली, केस धुवून घेतले। तर थोडी थोडी मेहंदी राहतीच बरं का केसाला, लगेच नाही केसाची मेहंदी निघत। आणि हे आता असे केस झालेले आहेत, तर माझे काही सिल्की केस नाहीत, त्यामुळे ते काय जास्त सिल्की नाही झाले, पण हे म्हणजे नेहमीपेक्षा बरे वाटत आहेत आणि चांगले झालेले आहेत केसाला शाईन पण आलेले आहे, कलर पण आलेले। अशी मेहंदी मी लावते ना तर केस गळायचे कमी आहे, कारण ह्याच्यामध्ये सगळं केसाला पोषण मिळतं। दही असतं आणि तुम्ही अंड टाकायचं असेल तर अंड्याचा पांढरा भागसुद्धा टाकू शकता आणि भरपूर घटक ह्याच्यामध्ये काय काय वापरल्यामुळे केसाला तुमच्या सगळंच पोषण मिळतं। चला तर भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। चलो बाय।